नांदेड शहरातील आयटीआय चौकात प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरवर कार्यकर्ते जमले होते। काही दिवसांपूर्वी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सोशल मीडियावर अपमानास्पद आणि अपशब्दात्मक भाषा वापरली होती। या प्रकारामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला। याचा निषेध म्हणून त्यांच्या पोस्टरला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी थेट इशारा दिला आहे की हाके यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना राज्यभरात फिरू देणार नाही। अजित पवारांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि आम्ही शांतही बसणार नाही। हाके यांच्या विरोधात राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। हा वाद आता केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर रस्त्यांवर उतरलेली कार्यकर्त्यांची ताकद दिसून येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती लक्ष्मण हाके या नावाच्या व्यक्तींनी कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले। त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि लक्ष्मण हाकेला आम्ही एक जाहीर आवाहन करतो की तू आता या ठिकाणी आमच्या नेत्याला ज्या भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डी ओली केलास। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय या ठिकाणी सोडणार नाही। आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी तू जर या ठिकाणी अजितदादाची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा जो अपमान केला त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही। एवढा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो।